फाटम होता. आता थोडी हवा आली, थोडं बरं वाटलं. आता थोडी हवा आली. आयुष्य खूप सुंदर आहे. सगळ्यात मोठी आहे सगळ्यांमध्ये. खाते बघा त्याचे हात बघा, तोंड. काकांना चावी, काकांनी एक चावी वेस्ट केली, खराब झाली बोलले. आता दुसरी चावी मागवली. काय लागलंय मागे काय माहिती. अजून एक सीन झालाय. जीवाला खूप लागलं यार, काय बोलू. हे मी आत्ता बघतोय, उजेडामध्ये मला दिसलं, कारण काल रात्री तर काहीच नव्हतं. आणि मम्मीसोबत गेलो तेव्हा पण काय नव्हतं. पण काय माहिती आहे अचानक काय झालं आहे ते पण करून घेतलं पाहिजे. आता तिकडे थोडं काम आहे, स्पीकरचं वगैरे काम करायला जाईन तेव्हा हे करून घेईन त्याच्यात थोडंसं, कारण ते घाण वाटतंय. उद्घाटन झालेलं आहे गाडीचं. फायनली चावी बनवून झाले. काल रात्री सीन असा झाला की मी लेट आलो थोडं, आणि मला सवय आहे आधीच डोअर लॉक करायची सगळे. तर मी डोअर लॉक करून चुकून चावी आतमध्ये ठेवलेली. आणि काल रात्री एवढा लेट कोणी म्हणजे भेटणार, सगळे बंद होते. तर सकाळपासून मी ट्राय करत होतो. पहिला एका अंकलनी ट्राय केलं, त्या अंकलला नाही जमलं. त्याच्यानंतर अजून एक कोणतरी आलेला आरिफ करून, त्यांनी हार्डली 5-10 मिनिट्समध्ये सगळं करून दिली. म्हणजे 5-10 मिनिट्समध्ये बनवली चावी. ही आता जी नवीन चावी बनवली ती चावी आहे, आणि ही आहे ती ओरिजिनल चावी आहे. ह्याच्या आधी पण त्यांच्याकडून एक बनवून घेतलेली चावी, पण ती दादांनी कुठेतरी पाडली. तर आता तर आहे, आता तर बिलकुल विसरू नाही शकत मी चावी कुठेच. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माहिती आहे माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा वाटत असेल, सर्दी झाली आहे. आणि हेअरकट वगैरे तर मस्त डन झालं. इवाचा पण हेअरकट केला आम्ही, आणि याचा प्लॅनसुद्धा तोच आहे. इवाचा लास्ट बर्थडेला बड्डे झाला. ती त्या टाईमला येऊ शकली नाही, ती आज आले. तर तिचं असं म्हणणं आहे की तिला पण कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ. तर आम्ही दोघं तर रेडी झालो आहे. आर्यन पण येतं, आर्यनला पिक करून गाडी आणायला जाऊ. आणि इवा पण रेडी झाली आहे. इवाला आम्ही स्कर्ट घातलं, दाखवतो तुला स्कर्ट, तुम्हाला स्कर्ट घातलेलं. लाईट लाव ना मम्मी, दाखव पिली काय घातलं दाखव. अशी उभी राह. अचकल आमच्या लेट निघतोय. ड्रेस निघाला तो सगळा. होय पिली, चावरे चावली. अरे अरे खाऊ आहे का ते. त्याची एवढी हालत खराब झाली की हेडलाईट दिसत नाही, एवढी घाण झाली. काल थोडी ऑफ रोडिंग जास्त झाली. 10,000 भरलाय बाजार भरलेला आहे. हा हे खाळेगावचा बाजार. कसा वाटतोय बाजार. तांबडी लका काकांचा दिवस आहे. जाईल बोलतो काका जाईल. तर ड्यूक तर पार्किंग मध्ये लावली आणि कॉलेज काढले. दोन्ही गाडीची हालत अशी तशीच झाली पावसामुळे. पावसात गाड्या खूप घाण होतात. ही पण गाडी लास्ट टाइम घेऊन गेलो तेव्हाच वॉश केलेली, आणि आता परत घाण झाले. तर बघू नंतर वॉश करूच. त्याला घेऊन पण जायचे नौशादकडे, म्हणजे ज्यांनी गाडीचं पत्र्याचं काम केलं त्याच्याकडे घेऊन जायचे. कारण आतमध्ये थोडं पाणी आतमध्ये येते, लीक होते पाणी. तर त्यासाठीच गाडी तिकडे पण घेऊन जायची. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, चावी अडकलेली गाडीमध्ये. ही चावी पण नवीन बनवून घेतली आहे. आणि आता प्लॅन आहे असा जायचं येऊरला चाललो मी. आणि नंतर जर लवकर आलो तर गणपतीच्या आगमन आहे 6 चौकीला,
तिकडे जायचं सुद्धा प्लॅन. प्रीतम आहे, स्वप्नील आहे, भरपूर जण आहे. आर्यनला पण यायचे. आर्यनचा मला सकाळी फोन त्यासाठी झालेला की यार आगमन आहे आज जाऊया. बाई पण गेलाय. बाई पण गेलाय का? ठीक आहे बघू, आपण गेलो तर जाऊ. इथून जर लवकर आलो बाई मांडीवरच असलाय गणपती बाप्पांच्या. बोलवतो मला. जर लवकर झालं तर जाऊयास. आता बघू पहिलं तर येऊरला आपल्याला वर जायला देतात का? देतात ना आर्यन? काय माहित नाही मला. आता बघू आपल्याला येऊरला वर जायला देतात का? वर चढते मग पिली या वरती. सीट घाण केलीस. सकलंय. तुला उचलून आणलं बघा. खाली काय ठेवलं? इकडे इकडे पाय पाय पुसतो इकडे. मम्मी ये तिला आज घेऊन इकडे पिली इकडे. चलो तू वर केलंस. टाटा कर टाटा. मम्मीला टाटा कर टाटा कर. टाटा टाटा. ओळखीच आहे ना? पाऊस पडला. ए सोना. अरे तिला मागे यायचं. गडबड. मागे यायचं तिला मागे. हा असंच बस छान दिसतेस. हेअरकट कसा आहे आमच्या पिलीचा? हेअरकट बॉल दिसते आता. बॉल ना. कुठे चाललो आपण? कॉमेडी आमची शोधलेली. अरे अयो अरे बाबा किस केलं. कुठे जायचं पिली? कुठे चाललोय आपण? इवास डे आउट. इवाचा बिलेटेड हॅपी बर्थडे. आम्ही आता फिरायला घेऊन चाललो आम्ही इवाला. एअरपोर्ट स्टेशन. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत. तिथे गाडी लावली आहे खाली आणि थोडं 2-3 मिनिटावर चालत वर जायचंय. पाऊस पडला पण इथे आज पाणी असतं. मस्त पाणी येत असेल ना फ्लोनी खाली. इवू कुठे आली तू? हा इवू फिरायला. कुठे आली? खुश होता मी आज. हॅपी ना सोना. फुल लॉंग ड्राईव्ह मजा घेतली आहे. ह्याच्यामध्ये जरा ऑफ रोडिंग करायला मजा आली असती, पण 2-3 गाड्या पाहिजे होत्या. स्विफ्ट पाहिजे होती. हा स्विफ्टनी ड्रिफ्ट मारत आम्ही वर जाऊ शकलो असतो. पण आता आम्ही आणले कॉलिस. त्याच्यात अडकली तर काढायची कशी? काय ना आयुष्यात जिम करते जिम. इथेच थकली. हार्डली 1 मिनिटं पण नसेल वरती यायला. मस्त व्ह्यू आहे. एकदम गावच्या सारखी फिलिंग आहे वर आल्यावर. आमच्या मॅडम खुश आहेत आज. इवू खूप भारी लोकेशन आहे. वर पण अजून काहीतरी असेल पण आम्हाला माहित नाही. तर आम्ही दिदी नसती तर गेलो असतो वरती. काय बघितलं असं वरती जाऊन, पण नको रिस्क कशाला घ्यायची. पोरे आपण स्विफ्ट घेऊन येऊ. इथे वर घेऊन येऊ स्विफ्ट डायरेक्ट. म्हणजे अभिषेकच्या वेळ घालतील जाताना चालत जावं लागेल. येऊ कोणीतरी बुलेटवाला येतो वरती ऑफ रोडिंग करत. रोड एवढा डेंजर आहे त्याच्यामध्ये ऑफ रोडिंग करतो. आणि हा बोलतो इथे आपण ड्यूक घेऊन येऊ, म्हणजे जाताना अशी खांद्यावर घेऊन जायला लागेल वगैरे. तर आमचं झालंय. मस्त लोकेशन होतं. इथून आम्ही आता निघतोय कारण आमच्या मॅडम गरम झाल्यात खूप. तापले. पावसाळा आहे पण गरम होतं. आता थोडी हवा आली, थोडं बरं वाटलं. आता थोडी हवा आली. लोकेशन खूप भारी आहे पण बाईक घेऊन यायला बाईक घेऊन यायला पाहिजे. बाईक वरती जाते जसं की तो आता एक
मित्र दिसलेला, त्याला विचारलं आम्ही, तो बोलला की बाईक जाते वरती पण कार नाही जात. तर कार खाली लावून 25 मिनिट्स वरती आहे चालत जायला. हिला हातात घेऊन चालत जायचं म्हणजे दिसतं तशी हलकी ना आमची पिली, 5.5 किलोची. चलो लेट्स गो. आता एक मठ आहे इथे रोडमध्ये, आम्हाला एक मठ लागलं येताना, तर तिकडे जायचं आहे आम्हाला. ते जाता जाता मठात जाऊ आणि मग त्यानंतर बघू. अजून त्याच्यानंतरचा प्लॅन माहित नाही कुठे, बघूया. हिवाला बघून बघा कसा करतोय तो, बघ. अरे हा बघ, येऊ भूक जरा त्याच्यावर फाटले त्याची मॅम. पळाला. अरे दीदी बोलली मागे म्हणून आलो. गप, तोंड बघ कसं झालेलं, मोठ्यांचं ऐकतो आदर करतो. तोंड कसं झालेलं मांजरासारखं. दिसत नव्हता कोण कुठे. चल नाही मरतो खाली. हा कुठला वाघ होता? काढ कुत्र्याचा आवाज काढ. पुढे सर. कुठे आहे तो बघ, तो बघ कसा बघतोय बघ. आमच्या युवाला बघून हे करतोस. आमची युवाला सोडलं, युवा भुकेल ना अशी. जन्म बाईचा. हा बुलेटवाल्याने इथेच लावली वाटतं गाडी, जास्त वर नाही आली. तर जायचं होतं आम्हाला पण मठ बंद होतं. तर आम्ही बाहेरून असं काकांना विचारलं मठ चालू आहे का, तर ते काका बोलले बंद आहे. तर बघू आता नीला पाणीला ट्राय करतो आम्ही जायचा, पण नीला पाणी पण आता इथे जसं आम्ही विचारलं तर बंदच आहे. लेट्स सी. पोलीस मामा वेअर आर यू. आय एम हिअर. काका जाऊन नका देऊ काका. थांबलेलो मेडोजला, थोडी भूक लागलेली आणि रील पण बघितलेली एक काटसू करून काहीतरी आहे, काटसू कट्टा. तर खूप दिवसापासून तिकडे खायचं होतं आणि आज संडे पण आहे, श्रावण तर मी पाळत नाही. तर आम्ही बोललो तर जाता लागतं मध्येच, तर खाऊन जाऊ. आमची प्रिन्सेस बघा कशी बसले. प्रिन्सेस दीदी आणि आर्यन गेलेत ऑर्डर करायला, तर डॉग्सला तर अलाउड नाही. तो मला खाली बसून खाऊ शकतो, पण मी बोलो कारमध्ये बसून खाऊ, बाहेर युवाला खूप गरम होतं. तर मग त्याला ते दोघं ऑर्डर देत आहेत, घेऊन येतील. आम्ही आता गाडीमध्ये बसून खाऊ. पुढचा प्लॅन बघू आता, जर आर्यनचा मूड असेल जायचा, तो त्यांनीच मला सकाळी फोन केला की साईला आज आगमन आहे काळ्या चौकीचं, तर आपण जाऊया का. तर आता लेट झाला आहे, गणपती निघाला आहेत कारखान्यामधून. लेट्स सी आता काय प्लॅन बनतो. तर जायचं असेल तर दीदी पण जाणारच आहे घरी परेला, तर दीदीसोबत जाताना आम्ही जाऊ. गेलो तर मी टाकेनच ब्लॉगमध्ये, आणि नाही गेलो तर समजा मी नाही गेलो. आपण आलोय आता काचू कट्टा, आणि आपण काय काय ऑर्डर केलंय? काहीतरी ऑर्डर केलंय. नाही हे व्हेज आहे. हां पण चीज क्रस्टेड विथ चिकन काचू ओव्हर फ्राईज केलं. आणि ह्याने इथे त्यांना दिले. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त काचूची गरज आहे. हे बघण्यापेक्षा हे बघा. ही आयडी नाही आहे अमृताने. अमृता माझी एक्स आहे, ती मला कालच दिसलेली सकाळी. माझा अख्खा दिवस खराब गेला. मुलींनो प्लीज आयडी आपली देत जावा ह्याच्यासाठी. कोणतरी सिंगल असेल तो एक डेट तरी होऊन जाईल त्याची काचू मध्ये. माझी तरी होईल, कोणाची होईल. आर्यन तू आयडी शोधतोयस ना, कोणा दिले की नाही? नाही रे नाही, शोध खाली प्लीज फॉलो लिहा.
वा वा. काय काय हे काय चीज क्रस्टेड. हे काय चीज क्रस्टेड आणि हे चिकन ग्रिल काचू ओव्हर फ्राईज. ओव्हर फ्राईज. कुठल्या बघितली का नोट? कुठली डिश आहे ती? ओव्हर फ्राईज. अरे पण हे कुठलं आहे? जॅपनीज आहे ना काय? हे खारेगाव. खाना खारेगाव. हा घे चल व्हिडिओ. अरे काहीतरी नवीन ट्राय करतोय. टेस्ट कर आणि सांग कसं आहे. मी सांगतो ना तुला कसं आहे. तू खाल्लंय? आम्ही पहिल्यांदा खातोय. कसं आहे? क्रिस्पी आहे मस्त चिकन. टाक्सू काय? टाक्सू होतं ना? टाक्सू टाक्सू तर खाऊन झालं आमचं. आणि काटसू काय? काटसू कट्टा टाक्सू टोबॅको कट्टा ते खाऊन तर आमचं झालं. आणि आम्ही आता चाललोय मारिओ मध्ये वॉफल खायला. वॉफल चल जिकडे जाईल तिथे फोटोशूट. ऑल टाइम फेवरेट मारिओ. हा दाबोय. आम्हाला ट्रीट दिल्याशिवाय आम्ही सेकंड नाही देत. नाही ते घरी तिला माहित आहे. घरी आपलं खाऊ घरी आहे. इकडे मला काय घेऊन मी खाणार नाही. ऑर्डर दिली आम्ही. मला बेल्जियमपेक्षा तर हे आवडतं कारण टेस्ट खूप भारी आहे याची. तुम्हाला ट्राय करायचं तुम्ही येऊ शकता. मेडोजला आहे. चिव कसं आहे? बेल्जियम पेक्षा तरी चांगलं आहे. मला अजिबात नाही आवडत बेल्जियम. ते त्या दिवशी खाल्ल्यापासून तू वाट लावली ना? तू केलं ना ते? नाही खाणार ती. नाही खाणार. खा. सगळ्यात मोठी आहे सगळ्यांमध्ये. खाते बघा कशी. हात बघा, तोंड बघा. गेला साहिल. हॅलो बाय करा. इथून चाललोय घरी. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करायला नका विसरू. येऊ बाय कर. आणि आम्ही इकडून जर गेलो तर प्लॅन करतोय जायचा. बघू आता जाऊ की नाही. कारण गणपती निघून तर खूप टाइम झालाय. प्रीतमला कॉल करेन. जर प्रीतम बोला ये तर मग जाऊ आम्ही. प्लॅन करतोय ट्रेननी किंवा बसने जायचा. बघू आता. तर लाईक करा नक्की. बाय बाय. बाय बाय. बाय गाईस. बाय 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 बाय. बाय बाय.